मग उसतली भानगड, मग उसतली भानगड, मग उसतली भानगड. नुसतंच वरत चकाचक करू नका, ऐकल नका. जरा खाली लक्ष द्या, नाहीतर होत्या ना बोचक्यात वा बेट्या. हा आमचं कुठे एवढं नशीब खालचं चकाचक करायला. सध्या तुम्ही आहेत फॉर्मला, तुम्हीच करा खालून वरून चकाचक. ए आई घाल्या, तू मला लागला का रे शिकवाय? बरे कुत्रिया हा. अरे वरच एक वेळेस राहीन, पर खालचं चकाट असते आपलं. मग सध्या तुमची मजा आहे. रोज ऊसाची कांडी तुमची त्या वऱ्यात बुडती, मला ऊसाला साळावं लागतंय, चकाचक करावं लागतंय. ए दलिंद्रिया, अरे तुझा 0 मिनिटात मेळ लावतो रे. तू फक्त हो तर म्हण. काय घेऊन बसला रे त्या पूजात? तिला काय खालून वरून सोनं लागलंय का? नुसता पूजाच करतो बेटे तू. अरे काक्या, माझी भावनाच होय नाही रे दुसऱ्या पुरीकडे बघायची. त्याच्या आईला कार्यक्रम तर कसा व्हायचा रे माझा, सांग बरं तू. अरे लय नसतं विचार करायचा रे सुरज्या. जी पुढी येईन ती गप मन खाऊन घ्यायचं असतंय. मग अरे काक्या, आय घातली भूक तर एवढी लागली नको खरबाडून. पण काय करणार रे, बाहेरचं खायची इच्छा होय नाही, घरचंच बरं वाटतंय रे आपलं. अरे एकदा टेस्ट तरी करून बघ, मग पुन्हा मला सांग माझ्या येते का नाही ती. हा आयला काका, तू म्हणतोस तर एकदा ट्रायच करतो. लावलेला का कुठेतरी जांगजोड माझी. अरे सुरज्या, तुझी 0 मिनिटात जांगजोड लावतो रे. फक्त 2 दिवस थांब. मी रुपालीला घेऊन चाललो रे बाहेर. जरा येतो ना का आज मजा करू ना. आणि तिकडून आलो की तुझ्या कार्यक्रमाचं नियोजन लावलं म्हणजे लावलंच. हा स्वतःच आहे निजवा, पोट भरा, दुसरी उपाशी का मारानात. अरे तुझे काय कवटी फेवटी फेले का रे दलिंद्रिया. हा अरे माझं काय पोट भरलं तुझं काय भरलं? हा एकच आहे की रे. मग मित्राच्या सुखात दुखात लका आनंदात सामील होत जातो. असं म्हणून तर आमची आणि जुली ना दुखातच बरोबर मारतात आमची. सुखात बिकत तरी सहभागी करीत जावा. अशी तुमची उपार्टी आणि जायला लागली ना. हा करून धरून लागा थया थया बोखांडी नाचा लागला तू माझ्या. आम्ही कशाला तुझ्या बोखाने नाचावा, रुपये आहे की नाचायला. आई घाल्या तू लयच बोलायला लागला रे. हा त्याच्या आईला आई बापा दिसत नाहीत बाईच्या पुढी, मित्राचं काय. तुला आता आल्यावर हाबाडा दाखवतो. तुझ्या आईचं ढोपार तुझी. या लोकाला हाबाडत दाखवतो बस, स्वतःच मजा हान. त्याच्या आईला दुसऱ्याचा बी विचार करीत जाणं. पण कसं त्याच्या आईला एकट्या एकट्याला मजा मार वाटते काय की. आईला सोने जा आता इथून. थोडस राहिलंय गाव. अरे दादा घरी तरी सोडव की र. हे बघ सोने, तुला तर माहिती आहे त्या काकाचं माझं काय जमत नाही. तू जा इथून चलत. अरे दादा एवढ्या वेळ चल ना घरी, मला एकटी जायला भीती वाटायली. तू तर इथून तिथून आमची मायनी जिल्ली बघ सोने. सोने, घराला तर कुलूप आहे बघ. मला वाटतंय मावशीन काका रानात गेलेत काय की. बरं तू काय कर, तू जा, मी जाते मावशीकडे राहणार. हो काका पण आले. अहो काका मावशीकडे रानात गेली का? हा ती रानातच गेली. तुम्ही कशाला आला इकडे? अहो काका दादाला नायला गावाला जायचंय म्हणून म्हणलं तुमच्यापाशी 2-3 दिवस राहते. तुझ्या गावातली पोरं कमी पडली होती काय? ती माझ्या गावातली पोरं गुंगोय आलीच. घाल तुझी आहे तिकडे. माझ्या घरी अजिबात थांबायचं नाही. इकडे येऊ नको. आई घाल्या मला हाणाला कुऱ्हाडीने तुकडं करतो तुझं. थांब. माझा टोप सोड. आई घाले तुझ्या बी दारात कोण थांबत नाही. थांबू नको. आई घाली परत इकडे येऊ नको. पोरं गुंगण असं कुऱ्हाडीने तुकडं करीन. झालं म्हाताऱ्याला चळपोर करी वळवळ.
झालो दिवाना तुझा दिवाना झालो दिवाना बसलीस तू काळजा मला करमना कुठे करमना मला करमना कुठे करमना मला करमना कुठे करमना मला करमना कुठे करमना नाचकेदाण्याच्या काय लांबून बघतोय रे बघ जवळून बघ ना काय बघायचंय ती अहो मी सहजच बघत होतो ए कुत्र्या खालून वरून कात्यानं घाशीन ना तुझं आणि ते पण सहजच हो माफ करा हो पुन्हा जर बघताना जर दिसलंस ना तर खालून वरून तुझ्या खरकाटा पाणी भरीन चल निघित ना दलिंदर भोकाचा मला करमना कुठे करमना मला करमना कुठे करमना मला करमना कुठे करमना दादा कसं करायचं रे आता सोने एक काम कर आता तुझ्या गळ्यातली वडणी दी मला घेतो या झाडाला फाशी इथंच दादा मी काय प्रेम करून चुकी केली का रे हसकायलास मला सोने प्रेम केलं ना शेवटपर्यंत टिकवावं लागतंय तात्पुरती मजा मारून नसती आई घालायची सोने तू थांब इथंच मी काहीतरी बंदोबस्त करून येतो अरे बोलतेच आई निघून घ्यायला लागलात तुम्ही बी
काय झालं आता? आयला आज हिरू सारखा दिसायला लागलास आणि ती बी अनिल कपूर सारखा. मग उगा कळला का? आपली माधुरी दीक्षित आली आता सुरजिया, विषय तर होणारच ना राव. आयला काका सगळं खरं आहे बघ तुझं, पण एक गोष्ट खोटी ठरली बघ. कोणची रे सुरजिया? अरे आपल्या गावातले लोक नाही तो म्हणित बायाच्या नादी लागलो भल्या भल्याची आईने जती म्हणून. त्याचं काय आलं रे मधीच आता? अरे बायाच्या नादी लागल्यावर चांगलं बी होतंय रे, आज कळालंय मला. म्हणजे ताज उदाहरण तुझं रे. लय पुढचं रान हाणतो रे तू. इथं ढोपर तुझ्या या तिकडे बांधावर टाक. मी काय करतो, हिरीवरची मोटर चालू करून येतो. हो अय काका, विहिरीवरची मोटर चालू कर, नाही तर कापसाचं पोतं घेऊन जातील ऊसात. तुझी का पाय घाल, ती आहे तर टाक बांधावर. आय घातली सगळी त्या ऊसाची, आय भिजून टाकली. लागा तू. एक वाळलं बोंबील कोण आहे काय माहित, नुसतं गोचिडावडी त्या काकाला चिटकलेलं असतंय. ह्यालाच विचारावं लागतंय काका कुठं गेलाय तो आता. हाय पोरा, काका कुठे? तिकडं खाली गेलाय मोटर चालू करायला. थँक्यू बर का. ऐक ना, तू इथंच थांब, खाली फिरी येऊ नको, इथंच थांबायचं. हा. अयो लयच अवघड आहे रे वातावरण. अवघड आहे. पहिल्यांदाच असं घडलं असं वा, होऊन कुत्र्याच्या मागं पळती आय घातली. नाही तर इतक्या दिवस कुत्र्याच्या मागं पळत असतात. चला आपलं काम करा आय घातली. अयो अगं बा 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 बा, माझा कळाचा तुकडा आला काय? पिल्ला कसं ओळखतं रे लगेच तू? अगं रुपे, ही तर काहीच नाही. अगं तू 500 फुटावर बी असली का तरी तुझ्या नुसत्या वासावर आपण ओळखितो. तेवढा जिवायला का तुझ्यात? बाई मग किती गोड पिल्लू आहे ना कुत्र्याचं, नुसतं मला वासावरून ओळखीत आहे. ए रुपे, अगं हिथच गरम करते काय ग तू? अगं ते आय गेलं सूर्य तिकडे बांधावर तण टाकीत आहे. खरं ते कुठलं आहे रे सुरजा? नुसतं माग चिटकलेलं असतंय. अगं रुपे तुला माहित नाही होय? अगं ते गावातलं पाटील आपा, त्यांचं पोरग आहे ती सुरज्या. अय्या तो सुरजा आहे. लहानपणी त्याला मी बोंगळच बघितलं होतं, आता किती मोठं झालंय. तुला बोंगळी माणसं बघायला लयच आवडतात का काय? आई घाल्या, अरे मी त्याच्या लहानपणीच बोलती. अगं रुपे आता मोठा झालाय, बघायचं असलं तर बघ की मग. आई घाल्या, तू चल उसात तुला दाखवती. चल चल चल. अगं रुपे थांब थांब, अगं लय हा भाडं देऊ नको का हिथच. हां, तुम्ही काय काळजी करू नका मॅडम. हो, मी माझ्या पद्धतीने हँडल करतो. हां, तुम्ही निश्चिंत असा. हो चालेल. हां सचिन, तू आपला माणूस आहे, काम करतो ना बरोबर? अहो साहेब, एक वेळेस हागाय जायचं बंद करीन, पण आधीच तुमचं काम करीन. या पांडू, आला का कंटाळा बोंबलत फिरून? बरं होय साहेब, बसून बोलू का? लय पाय गाठलं हो. बर बस. कुत्रे हिंडून फिरून आलीच शेवटी. भूक काय भुकायचंय? काय भुकायचं साहेब, तुम्ही आमच्या ठाण्यात सारे आईने जेवली, झोपेत सुद्धा आम्ही उचनत होतो. साहेब दमाने की, साहेब लय हाण नका की, साहेब लय दुखतोय ओ, असं म्हणत होतो रातभर. आमचे घरचे म्हणले ह्याच्या डोक्यावर होईन परिणाम. मग काय करायचं, हाकला म्हणले कुठं तरी गावाला, हाकलेला गावाकडं. आता आलो बघा. राय घाल्या, तुला चांगला चेचाय पाहिजे रे. अहो साहेब, ह्याचं गाव सोडून आमच्या गावातल्या पुरीवर लाईन मारा येते ही. अरे आई घाल्या, तुमच्या गावातल्या पुरी झटकन पट्ट्यात पटकन उसात येतात, म्हणून येतो यांच्या गावात साहेब मी. ए कुत्र्या, निघ लवकर, नाहीतर बांधून टाकील बघ. काय राव साहेब,
आम्ही तुमच्या कामासाठी आलो राव, तुम्ही आमच्यावर चढा लागलो. माझ्या कामासाठी? बोल मग लवकर. साहेब, छकुलीचा मर्डर कुणी केला माहित आहे का तुम्हाला? या पट्ट्याला माहित आहे. इतके दिवस कुठं झोपी गेलता, आता आला वर तोंड करून? हाव साहेब, तुम्ही डोपर फुटूस तर आमच्या आईने जीवली. कसं सांगायचं होतं आम्ही तुम्हाला? तुम्ही साधा आम्हाला बोलू सुद्धा दिलं नाही. कशी आहे घालायची आता आम्ही? हो साहेब, ह्याच्यावर नका विश्वास ठेवू. ही उग ह्या गावातल्या पुरीवर लाईन माराय तुम्हाला गांडवायला लागले. हो साहेब, शपथ नाही मी. हे कुत्र काय बुकतय ह्याच्यात राहिलं ह्याच्या. ए बाडकाऊ, फालतूगिरी बंद कर. त्या छोकुलीचा मर्डर कोणी केलाय ते सांगा आधी लवकर. हाव साहेब, दुसरं कोण करणार आहे? सूर्याचा दोस्त अक्षा माहिती आहे का तुम्हाला? त्याने तर सारी आई घातली ना. त्यानेच केला छकुलीचा मर्डर. कशावरून म्हणतो रे त्यानंच केला असेल मर्डर? हाव साहेब, ज्या दिवशी तिचा मर्डर झालता का त्याच्या आदल्या दिवशी त्या दोघांची लय भांडणं झालती. अहो स्वतःच्या डोळ्याने बघितलंय मी. हो साहेब, त्या आई गेल्याचा मी लगेच तपास काढतो. पडदिशीने उचला त्याला. नाही रे, आता गडबड करून नसतंय जमत. काय डोकं लावायचंय ना ते माझी मी लावतो. साहेब, तुम्हाला जेवढी मदत लागल तेवढी मी करतो. सच्या, पांड्याला बरोबर घे. काका, सुरज्या, अक्षा यांच्यावर बारीक लक्ष ठेव. त्यांची बरोबर कशी तेल तूप लावून मारायची ना ते माझं मी बघतो. तुम्ही काहीच काळजी करू नका, आम्ही आत्ता लगेच लागतो का आम्हाला. तुम्ही आता निघा. हां, हॅलो मॅडम. हां, लावलीत माणसं कामाला. हो हो, ओके. अरे मित्र, तू इकडेच येणार होतो रे आता. एवढं उपटा उपटीचा कार्यक्रम झाला की कधी येणार होता आमच्या आई निजल्यावर? अरे लंकू, अरे आपण सख्य मित्राला का असं बोलत जाऊ नको तू. आणि ही शालन नारळण कुणी सत्कार केला काय बेटा तुझा? अरे आमच्यासारख्या छाटछूट माणसाचा कोण सत्कार करणार आहे? तुम्ही लोकांची आई निजणारी माणसं, तुमचा सत्कार करायला आलोत आम्ही. अरे लंकी, आता गोड बोलून आमची थानाची म्हणा की. तुझ्यासारखं कुठला आम्हाला जमायला? धरी शालन नारळ. अरे घेतो रे बाबा, पण कुठल्या खुशीत ती तरी सांग. अरे हातात तर धर, मग सांगतो तुला. लय मोठी आनंदाची गोष्ट आहे बघ. आनंदाची गोष्ट आहे? लंक्या, काय माझं करशील काय नाही. राम राम ए दोस्त, हाय घाल्या असंच प्रेम राहून देत जा. अरे पण काय झालंय आनंदाची गोष्ट? मला दम निघा नाही, सांग की जरा. दम काढ की, सांगतो की. अरे लंक्या, आजपासवर कुणी असलं दिलं नाही रे मला, म्हणून दम निघा नाही. सांग ना का लवकर. अरे काक्या, लय आनंदाच्या गोष्टी आहेत बघ. त्यातली कुठली सांगावं तीच कळा ना. अयो, अरे एक दोन गोष्टी तरी सांग ना भावाला का. अरे काका, पहिली आनंदाची गोष्ट, तू ह्या गावचा सरपंच आणि त्यातून भिकार चोट. ए लंक्या, तुझी काय कवटी फुटी फेल आहे का रे? अरे ही गोष्ट समजा गावाला माहिती. अरे दुसरं काय सांग. दुसरी गोष्ट आहे ना, तुला किती दिवस लागायची होती रे माझी गाडी? अरे लंक्या, तुला 2 दिवसात गाडी देणार होतो रे. बरोबर, तुला शब्द दिलता आपण. चारी नवी टायर टाकून देतो म्हणून तर तुला गाडी दिली नाही रे म्या. अरे लंक्या, 2-4 दिवस थांब रे तू. असा ठिकाणी पैसा येणार आहे आपल्याकडे. नवी खट चारी टायर टाकून देतो पुन्हा मी. विश्वास होता म्हणून तर गाडी दिली ना. मला काय माहित तिथून गाडी चायनीज येतील म्हणून. लंक्या, तू जरा जास्त बोलायला लागला बरं का. अरे मला बी का करावं म्हणतात. जवळ मी चारी गाडीला टायर टाकीत नाही ना, तू जर गाडी कर फिरकाला न कडू, तुझा टांगडच बुखडा करतो बघ. अरे काके, तू चिलटाची गांड धुवून पिणारा माणूस आणि तू टायर टाकीत असतोच होय. आणि इकडे चावी टाकतो माझं मी, टायर घालतात आमची आई. तुला एकदा सांगितलंय ना, चारी टायर टाकल्याशिवाय गाडी न्यायची नाही म्हणून. ए काकी, आई घाल्या चावी ती लवकर. दगड टाकाय काय तर नारद घालीन बघ डोक्यात तुझ्या. चावी काय तर खिशात घेऊन हिंडतो का मी? कडू रगारी कावडाच्या मागे खेळायला अडकिली चावी. आणि इकडं आई घाल्या तुझ्या काय वापस आहे वही. अरे लंक्या, अरे मला बी का करावं म्हणतात. गोडीचा मूत गोडीलाच पाहिजे असतोय आपण बी. उगाय का काय आता.
कुठे करमना मला करमना कुठे करमना मला करमना कुठे करमना मला करमना कुठे करमना बड़ी है मस्त मस्त तू चीज बड़ी है मस्त तू चीज बड़ी है मस्त अय अक्षय कुमार लय नका नाटाफाटा करू गहू काढा जायचे रानात पुरीवर लाईन मारा नाही जायचे हा लोकाला बोलूनच गाभण करीत जा तू त्याच्या आईला काय उगा मोठ्या मोठ्या बाता हाणल्या तुझा मेळ लावतो तुझा कार्यक्रम करतो स्वतःचा आला कार्यक्रम करून अरे सूर्या जरा दम काढी जरा समद ओके मध्ये नियोजन करतो मी अरे काका कधी करतो रे नियोजन माझी चडी ओली होऊन जिजून चालली रे तू काय कर कडू चांगली पुढे पोतडा आवडून बांध म्हणजे तुझी चिडीची जायची नाही तुझ्या आईचं मुंडाक तुझ्या तुला फकाटच बोलायचं जमतंय मेळ लावायला काय तुला गाड्या उठतोय वय थांब आता मी त्या अक्षाकडे जातो तीच लावीन माझा मेळ लगेच कार्यक्रम होतोय माझा तुला जिकडं काशी करायची ना तिकडं तुझी माय घाल पण आधी गहू काढायचं त्याच्या आईला नाही का कामाला ताणीचा मला दुसरं जमतंय तरी काय तुला मग काय नुसता खाऊन पसरतो काय मसाला सारखा हा जा बरं तू सकाळ सकाळ काय लागला रे टंग 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 करायला जा मी येतो मागून लवकर काशी करा तर मी गावात जातो आणि 2-4 माणसं बघतो म्हणजे पटमन ती गहू तेवढा होईन काढायचा माणसंच घेऊन ये नाही तर आणशील बाया बिया तुला लयच मात चाललाय रे तुला दाखवतो नंतर माझा हाबाडा लोकांची डोकं खाना आला काय सकाळ सकाळ जोर अगं माणसाला काम धंदा करू दे की तुला कोण म्हणलं नको करू जेवढं करायचं तेवढं कर की तुला एका रपाट्यातच आडवा करीन बघ सकाळ सकाळ काय गरम करायला लागली का तू आय घाल्या तुला माणूस प्रेमाने बोललं तरी गरम होतो का रे तू अगं प्रेमाने आपण नंतर बोलू का मला गहू काढायला जायचंय का क्या नंतर जा की गहू काढायला माझ्यासोबत ब्युटी पार्लरला चल अगं मी तिथं येऊन काय करणार आहे का तू बच्चीन बोथाडावून थोबाड करून आणि मी तुला नुसतं बघत बसू काय हा अरे पिल्ल्या मला सोडून तरी गिर अगं रुपये माणसं बघा गावात जायचं का मला कसले बी हलतीत ती गहू काढल्याशिवाय पर्याय नाही तुझी आई घाल बरं एकटी जा मला नाही टाइम एवढ्या वेळेस तरी चल की र अगं तुझी काय कवटी बिवटी फेलाय का गे त्या थोबाड्यापेक्षा पोटाचं महत्वाचं आहे आता गहू झाला की 2-3 कट्टे देतो ना तुझ्या बिगरी टाकून काक्या तू जर माझ्या बरोबर आला ना येतानी किंवा जातानी घुसून कोणाच्या तरी उसत हो रुपये उसत जायचं म्हणते तू काय कर पुढे जाऊन थांब मी मागल तर पुढचं समजा नियोजन करतो आणि मी बी लगेच येतो आई घाल्या उसाचा रस काढायचं म्हणलं लगेच तयार होतो की रे तू तुला स्पोर्टचं रान हाणायला लागली का निघ बरं तो हेतून निघते की रे पिल्ल्या ये लवकर अय सूर्या अरे अरे मी जरा गावातून जाऊन येतो रे अरे पिंडीचा पोता आणावं लागेल पेंड नाही दार द्यायची ना संध्याकाळी गाय हा दुसऱ्याच्या बोकाने काम सोडी जा आणि तू फिरत जा मोकळा मला काय सांगू नको पेंड आणतो काय आणतो दिवस मावळता जा ना मग कामाच्या टायमाला बरं तुला जोर येतो रे पेंड आणतो कुठं काय आणतो ते जागा उचल मुळावर नका दुसऱ्याच्या काम टाकीतो
तुला समजा सांगावं लागतं का रे? अरे रुपयाला ब्युटी पार्लर न्यायचे रे, येतून जरा तिकडून मजा फिजा करून लागा, समजून घे जा की रे तू. हा जाय जशी ऐकायला तशी घाल जा त्याला निघ. सूर्या उगा असा जाऊन असा आलो रे, तू टेन्शनच घेतो लागा. एवढ्या 2-4 घ्या पेंड्या, पुन्हा जेवाय सुटा. काय करू पे, एखादा ससा बिसा गेला काय इकडं? अरे काक्या बघ की कसला हिरवागार ऊस आहे, चल की जाऊ. तुझी काय रुपये गवटी फुटी फेलाय का ग? आधी काम धंदा बघू आणि पुन्हा येताना बघू काय करायचं ती. तुला काय दम निघा का काय ग? आय घाला येतानी बितानी नग, मा सगळा मेकअपची वाट लावशील. आता चल की. रुपये काय बोललीस ग मनातलं माझ्या? येतानी माझ्या मनात हेच चालू होत. चल बरं मग पट म्हणा, चांगल्या कामाला कशाला उशीर करायचा. चल काक्या एखाद्या करोड रुपयाच्या बेडरूम मध्ये पण एवढी मजा नाही, तेवढं आपल्या ऊसात मजा येते. ऐकली ना? काय झालं ग रुपये? अयो रुपये, आजचे दिवस कार्यक्रम आपण दुसरीकडेच उरकू गडे. हे काक्या ह्या आई घालायला काय घाबरायला लागला रे तू? अगं रुपये, ह्या तर 7:30 माझी वाट लावली ग. पोलिसाला हीच ऐकायला पिना ठुकीत आहे. काक्या या पोराचा पोलिसाचा आणि तू काय संबंध? अगं रुपये, तिला मोठी भानगड आहे ग, सांगतो नंतर तुला. ह्याच्या आईचं मुडा ह्याच्या. रुपये मी येतो ह्या हवा भरून. हा सच्या, आपल्या पांढऱ्या माळावरच्या देवाची शपथ घेऊन सांगतो रे तुला, 2 दिवसात तुझा गंगेचा मेळ लावतो. फक्त हे आजचं प्रकरण कुणाला करून देऊ नको रे, तुझ्या पाया पुढतो लागा. हो काका, आता सध्या तर पोलिसांनी सगळी जबाबदारी माझ्यावर सोपवली, त्याच्यामुळं तू थोडा विचार कर. योग सध्या मी काय आता तुला बोलत नाही कडे. अरे ज्या कामाला आलोय ते काम तरी करू दे की का. आणि तू बी तयारीत लाग, पाकिट फिकीट आणून ठेवू घरी बेट्या. 2 दिवसांनी तुला बी उसात जायचंय. हा बघतो ना आता 2 दिवस वाट, नाही तर सगळ्या गावातच बोबाटा करतो. हिजा पण आणि तुझा पण. रुपये चला आपल्या वरच्या कोपऱ्याला, तिकडच कार्यक्रम करू. चल. होय का गंगे, हा काय बसल्यासारखं तर थोपट करून बघायला लागली माझ्याकडे तू. ए काक्या लय बोलू नको, नाही तर चिचा बाजूला ठेवीन आणि तुलाच फोडून काढी. अगं नाही का तुझी अजून गरमी गेली का? अगं माणसासारखं जरा वागाय शिक्की. हो नाही ना गेली, येतो का तू काढायला? अगं नाही तर काढली की आपल्याची नसते जमत आता काढायला. हा आता रुपये आली म्हणल्यावर तिकडच काढत असशील गरमी. अगं गंगा माय, उगा आडव्यात तिडव्यात नको ग शिरो तू. माझं लईच महत्वाचं काम आहे बघ. हा तुझी सवयच आहे पहिल्यापासून माणसाला कामापुरतं गोड बोलायची. ठेव गंगे, अगं आपण पहिले नव्हतो का वडाखाली भेटत, तिथे चल केला का. लईच महत्वाचं काम आहे बघ. अगं हिथं सांगितलं असतं का तुला, पण तिथं किसण्या गप म्हणा आला का आपली दोघाची आईनी जुनला का. लय कडुडक पोरग आहे ती. आता वडाखाली बोलवशील आणि परत तसंच खालच्या उसात नेशील. तुझी चाल मला चांगलीच माहितीये. अगं गंगे तुझ्या पाया पडतो का, एवढ्या वेळेस ये की. लय महत्वाचं काम आहे ग तुझ्याकडं. तुझ्या अंगाला साधे हात लावित नाही का, एवढा विश्वास नाही का माझ्यावर तुझा? बर बर लय एवढू नको, चल पुढे येते मागून चल. अयो गंगे, आता काय तुझं दहाव काय कळणार बघ. तिथं आल्यावर जही नाही चल पुढे. मग उसातली भानगड
मग उसातले भानगड, मग उसातले भानगड. गंगे, अगं पहिल्यापेक्षा लई शेक्षी दिसायला लागली ग. काय चालू केलाय खायला? मला वाटलंच होतं हेच असणार तुझं महत्वाचं काम. आता थोड्या वेळाने म्हणशील चल उसात. अगं नाही नाही गंगे ग, तुला शब्द दिलाय का नाही तुझ्या अंगाला हात लावणार नाही म्हणून? अगं पहिलं ती सोडून तीच कुठं धरून बसती ग. ए गोड बोल्या, साखरात घोळायचं बंद कर. तुझं काम काय आहे ती बोल पटकीन. अगं गंगे, मी लईच अडचणीत आहे ग. एवढे वेळेस मला मदत कर की का? ए हे ऐकून कान पिकून गेलेत माझे. तुझं काम काय आहे ना ते बोल पटकीन. अगं गंगे, आपल्याच गावातला महामादरचो दुश्मन माझ्या पाठीमाग लागलाय ग. अगं त्याची जिरवण्यासाठी तुला मदत मागतोय तर. आता त्याचा खून बिन करायला सांगतो काय? कोण आहे ती सांग पटकीन. अगं आपल्या गावात ती वाळ्याला बांबू सच्चा माहित नाही का तुला? त्यांनी माझी आईनीच वाय घातली. तुझ्या असल्या फालतू भानगडीत मी काय करू? फक्त त्याला का नाही नादी लावू ग तू. अगं उग खोटं खोटं प्रेम आपलं. हा आय घाल्या, मला म्हणतो गावातल्या सगळ्या बहिणी मायात. हा आता वडाखाली कोणाची बहीण घेऊन बसलाय? हा हे बघ, इथपर्यंत करू शकते तू यासाठी, नाहीतर नंतर म्हणशील उसात जा त्याच्यासोबत झोपायला. अगं शपथ ग गंगे, माझ्यावर विश्वास ठेव की तू. तसं काय होऊन देणार नाही ग. कसा गुलू गुलू बोलतोय बेट्या. तू बघ आता तुझं काय काय करीत आहे ना. आता जाईन थोड्या वेळच्या न्यूज. बर बर चालतंय, बोलो मग उद्या त्याला भेटायला. तू बघ गाठ मायाशी आता बघ काय करते. हो गंगे, आपल्या तू उद्या त्याला पोठ्यावर ये. त्याला तिथंच बोलवतो मी. हा बर बर जाते मी. घरी चिचा फोडायची कामं चालू आहेत. आता गंगे, आता आलीस तर चल ना उसात. काय नाही दुसरं करीत तर एखादा मुका फेकाला का जेवायला का अजून बी तुझ्यावर माझा. मला वाटलंच होतं तू असं काहीतरी बोलणार. तुझी ना मेल्यानं चाल जायची नाही. तुला तर चप्पल हा नको की मग. हा नको की मग म्हणजे आता टाक चप्पल खाली. तू तू जा तिकडे. चपलीने हालती म्हणजे पहिल्या तर लय तुला गुदगुले वाटले का? जा म्हणलंय ना. आणि आता काय झालंय तुला? पडची नीट माय घाल जा. उद्या यायचं विसरू नको बघ. आता याय गाला ये. दुसऱ्या बाळासोबत गुलू गुलू बोलायला लागत का तुला? आज तुझं काय काय तोडते ना बॅट्या. फक्त बघ. ये. आईला रुपये कुणाची जनावर फिनवर राखाय घेतले काय का? जनावर बिनवारा नाही, तुझ्यासारख्या जनावराला ना फोडायला घेऊन बसलं रे. चुकी नसताना लाकडं घेऊन येते का अंगावर तू माझ्या? हा एका ठोक्यातच तुझं मुंड का आउट करीन बघ. लय स्वतःला शानी समजावला आली का तू आई घाले? ठोका होय माझ्यावर ठोका. हा कोणत्या पोरीसोबत गुलू गुलू बोलत होता तू? गुलू गुलू बोलत होता असं वाटते म्हणजे तुला शहाणी गेली काय? हे असं वाटते म्हणजे हे तुझं प्रेम माझ्यावर. माझं तू केस पकडायला लागला. तू ताप भेटता आता. मला मला सांग काय तुझ्या आईला दगड काय कुठे गेला दगड? तू काय केलं बाबू की? कुठे पळशील तू बेट्या? एक दिवस तर मात येशील ना मग तुला सांगते काय असतं ते. माग बघा तो मग निघतो काय इथून.
गंगे अरे तुला येते म्हणलं होतं ना, फिरून कशाला आलं इकडं? अगं तसं नाही ग, तुला मी बोललो होतं कोट्यावर, पण तिकडे लय माणसं आहेत, तू वडा खालीच ये, मी सत्याला तिथं बोलितो. अहो बर बर, जा येते मी. लवकर ये बाबा. जा की येते. अय काका, किती उशीर रे, का नादी लावायला नुसतं मला? नाही काय तुला दम निघत रे, काय खालून फिरून लागायला लागल्या काय वाळव्या? अय काका, वाळव्या लागायचं वय नाही माझं. कळलंय आम्हाला समजा तुमचं, नका लय पुढचं रान हाणू. अर काका, आली बघ, हीच आहे का रे गंगी? अरे तुझं काय डोळे फिळे हपाल्यात करे, तुला गावातले पुरी ओळखू येत नाहीत का काय? आयला काका तसं नाही रे, गंगी सोबत कार्यक्रम होणार आहे म्हणल्यावर रात्रभर मला झोपच आली नाही बघ. बरं हाल तुम्ही रात्री गोदाड्याला चांगली बोख पडल्यात काय की बघा. अरे गप की बाबा, ती जवळ यायला लागली, कशाला भोका बिकाच काढतो रे आता. गंगाबाई लय तू उशीर लावला यायला. तुमच्यासारखं कुठं आम्हाला पॅन्ट शर्ट घातलं की वर थोबड करून निघायचे. ए संध्याकाळी बसा एक मगाची थोबडा बघत. माझं काय काम आहे ते सांगा आधी. हो गंगे, अगं सत्याला तर तू ओळखीत असशील की काय, लयच भारी पोरग आहे बघ. त्याच्या थोबडाकडे बघून चांगला कमी आणि फालताडत जास्त वाटतोय. हो गंगे, ह्याच्यासोबत थोडं दोस्त दोस्त खेळ ना, म्हणजे तुला बी अनुभव येईन का ह्याचा, चांगलं आहे का वाईट आहे ती. दोस्ताचा खेळ खेळायला काय अडचण नाही बरं का, पण परत उसातला खेळ खेळायला लावू नको म्हणजे झालं. अगं विश्वास ठेव की गंगे माझ्यावर जरा तू. बर बर ठेवला. झालं का तुमचं? जाते मी आता, मला लय घरी कामं पडलेत. ए काका, तिला तेवढं भेटायचा विचार केला का? काक्या त्याचं लयच होतो चाललंय रे. ए सच्या, तुला काय दम निघा ना करे, मी बोलतोय ना तिला. पण एक काम कर ना, उद्याच्याला ह्याला कुठतरी भेट ना, म्हणजे काय होईन, जरा जवळून तुमची ओळख होईन ग. होय होय येते की. होय ग गंगे, ते आपला पडल्याला जुना बांधारा नाही का, तिथं येणं भेटायला, तिथं कोणच नसतंय ग. काक्या ह्याचं जरा जास्तच इंजन गरम झालंय रे, भेटायच्या आधीच जागा बिगा बघून ठेवली ह्यानं. ए गंगे, उद्या भेटताना जरा बांधाऱ्यावर, हा मस्त पैकी जरा. अयो काका, खरंच लय भारी माणूस आहेस का. तुझं पाय कुठं आहे, तुझं दाखव पाय. पाया पडू दे केला का. अरे काका मारू नकोय. ए माय घालिया, गोड बोलून चुना लावतो का तू? पार्टी पाहिजे पार्टी आता आपल्याला. पार्टी? अगा बया बया काकराव, गंगी सोबत एकदा कार्यक्रम तर होऊ दे माझा. तुला लाल तुऱ्याचं गावरान कोंबड भाजून चारतो का नाही बघ. अगा बया. ए माय घालिया, नुसतं काय कोंबड चारतो काय? अरे ह्या गाशाला बी जरा ओलं फिलं करायचं बघ की. अय काका, तू काहीच काळजी करू नको. बापाला 90 आणाय गेलो का नाही, तुला क्वार्टर आणतो क्वार्टर भावा. ए कडू, अरे देसमाड फिसमाड आणचीन, आपल्याला इंग्लिश लागते इंग्लिश. अय काका, अरे इंग्लिश तर इंग्लिश, फक्त एकदा खळबळ होऊ दे केला का. ए सच्या, अरे आता काय टाइम घालतो रे, मस्त पैकी जायचं घरी बाबा. असल्या मोठ्या दगडाने चांगलं तोडून मोडून अंग जरा खालून वरून घासायचं, म्हणजे कसं जरा असं दिसला पाहिजे तू गोरा पान. ए काका, अरे ती काय सांगायची गरज आहे होय. आता गेलो कीच खालून वरून नुसतं चकाचक. वातावरण कसं ताईट झालं पाहिजे, ताईट भावा. येऊ का?
आणि काका अजून एकदा तुझ्यासारखा माणूस नाही का कोणच इथं का बाय बाय आता लय फ्रेश झालो गाड्या मी ओहो सचिनराव तुझी दारू तुझाच चाकणा आणि तुलाच नाही उबाट्या गोढा लावला तर आपलं बी काकाराव नाव नाही उगाय का काय अरे काक्या संग भेटतो काय तू अरे भले भले अशी आडवी झोपल्यात म्या आणि तू किस खेत की मुली रे हा अय गंगे मला यायला उशीर झाला म्हणून रागवलीस होय अरे डुक्कर छापा मला बी कामं असतात घरी लवकर यायचं कळत नाही तुला अगं मेडिकल मध्ये गेलतो ग महत्वाच्या कामाला म्हणून तर यायला उशीर झाला पहिल्याच भेटीला मेडिकल गाठलंस वय काय घेऊन आलास मेडिकल मधून तुला काय सांगायची गरज आहे उसात गेल्यावर कळलंच की ए डुक्कर तोंड्या आजच आलाय थोबाड दाखवायला लगे उसात जायचे स्वप्न बघायला लागलास की आणि ती काका तर मला म्हणत होता मी तुला पहिल्यापासूनच आवडतोय म्हणून आवडतं म्हणून आलेलं बस बोकांडी तू बस म्हणल्यावर बसतो की मी कुठं नाही म्हणलंय 1 मिनिट सुद्धा टिकायचं नाहीस की रे लय लागलाय उतावळ्यावानी करायला अय गंगे तू एकदा उसात तर चल नाही तुला सकाळची पाठ दाखवली ना तर नावाचं सचिनराव नाही मी पण काय कळलं का अगो बाई खरंच होय चल की मग डुकरा घोडं मैदान लांब आहे का जवळच आहे की चल की अयो खरंच म्हणते वय अरे खरंच म्हणते चल ना चल मग गंगे मला आज लय भीती वाटत होती बघ म्हणलं मेडिकलला गेल्याला काय फायदा होते का नाही पण होतंय आज चल झालं म्हाताऱ्याला चळपोर करी वळवळ मग पुढं पुढं मग कशी वई धडपड गावात शेतात नदीत पांदीत करतेत फडफड मग उसातली भानगड 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 का ग बाई कुठं चालली इकडे चालत हा आणि का ग असं केलं तो सोन्यासारखा नवरा असून औ काका तुम्ही काय म्हणते मला काही सुद्धा समजा ना बघा अगं बाय तुला समजत असलं का तरी तू येड्यावणीच करणार बघ अगं किती बी काय झालं का तरी सूर्यासारखा पोरगा तुला जीव लावणार कधीच भेटणार नाही काका तुमच्या पाया पडते मी असं आडवत नका बोलू तुम्ही काय बोलताय मला काहीच समजना गेलंय आणि काय नाही ते स्पष्टपणे बोला अगं पुरी चिल्लर गोष्टीमुळे सूर्याला सोडून दुसरा नवरा केला की ग तू हा भाई काका दुसरा नवरा अहो स्वप्नात तरी मी असं कधी विचार करीन का अगं पूजा समजे ह्याच्यात झालंय ग तू दुसरा नवरा केलाय म्हणून काका ज्या पुरीच्या डोक्यावर बापाचा हात नसतो ना तिचं जीवन लय कठीण असतं बघा पूजाबाई काय झालंय ती तरी मला सांग ना का अशी बोलायला लागली का तू हा अहो काका माझं सारखं चुलताच आमच्या बरोबर रोज शेतापायी भांडणं करायचं तो मेला सारखं जीव मारण्याची धमकी द्यायचा आणि त्यालाच कंटाळून मग आम्ही ते घर सोडलं अगं पुरी ते आहे घरांना काय बेचय का त्यांच्यावर द्यायचा दणका ठेवून केस ठोकून तर हा अहो केली होती ना कंप्लेंट पण त्या लोकांनी पोलिसांना पैसे चारून त्यांची थोबाडगत केली ना पूजाबाई तुमची कार असताना समधी माझ्या लक्षात आल्या तर तुम्ही गाडीवर बसा तुम्हाला सूर्याकर सोडतो आणि तुमच्या चुलत्याची मी जिरवतो चांगली काका मी आत्ताच नाही येणार त्यांच्याकडे कारण त्यांना पण तुमच्यासारखे गैरसमज झाले असं का मी दुसरा नवरा केलाय म्हणून अगं नाही ग बाई नाही ती पोरग लय गुणात आहे त्याचा बाप दुसरी पोरगी बघत होता त्याला पण सूर्या नाही म्हणला पूजाच पाहिजे मला मला पण त्यांना सोडून नाही राहू वाटत हो मलाच माहिती मी माझी कशी दिवस काढते इथे अगं त्याच्यामुळेच तुला म्हणतोय ग चल बरं सूर्याकडे काय आहे ते मी समजा व्यवस्थित करतो पुन्हा चल
अहो काका, मी एका हॉटेलमध्ये कामाला जाते आणि मी त्यांच्याकडून उचल घेतली होती. अयो, आणि कुठल्या हॉटेलमध्ये? आणि काय करते ग बाय काम तिथं? अहो हे काही आहे तर पुढंच आहे आणि दुसरं काय करणार, भांडीच घाशीते. देवा 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 देवा, काय लेकराचा हाल झालं ग. किती उचल घेतली होती ते ऐकून? हा, 10,000 रुपये घेतले होते, पण निम्मे अर्धे कामातून फिटले असते. तू काय कर, आजचे दिवस तिथं कामाला जा. हा, उद्याच्याला मी कसल्या हालतीत तिथं येतो, त्याचं पैसे देतो आणि सूर्याकडे घेऊन जातो तुला. हा, मग तर टेन्शन नाही तुला. बरं बरं, पण त्यांना काय सांगू नका बरं मी असं काही केलंय ते. बाई तू काहीच काळजी करू नको बरं. हा, निघतो मी आता. हो हा, माझला काय भाड खाऊ? अयो साहेब, आता काय केलं मी? ए शेमण्या, तुला काय वाटते रे? आम्हाला काय समजत नाही? हो मॅडम, तुमचंच काम करून तुमच्या शिव्या खायला मोकळा नाही मी. ए कुत्र्या, लय मात चढला काय तुला? सच्या, कामावर लक्ष दे, पोरींवर नको. अहो मॅडम, कामावरच लक्ष आहे. व कामावर लक्ष? काय घंट्याचा तपास लावलास काय भाड खाऊ? अहो साहेब, जेवढं मला रोज जमतंय तेवढं करतोय. व ओ सचिनराव, आम्हाला नका शिकू. हं, तुझं कुठे पाणी मुरतंय ना, चांगलंच कळते आम्हाला. तू कप कामावर लक्ष दे. अहो मॅडम, पोटाचं बघता बघता खालचं बघावं लागतं. व अय अय, पुढचं बोलू नको, नाही तर तुझा पैपच कट करून टाकील. काय? बरं, कोण तो पोरगा? सूर्याचा मित्र, त्याचा तपास काढला का? अहो मॅडम, तुम्ही आत्ता म्हणलात तरी त्याच्याकडे घेऊन जातो बघा. बरं बरं, आता नको, उद्या बघू त्याच्याकडे. बर मॅडम, जाऊ का? बापाच्या 90चा टाइम झालाय. व निघ निघ. आणि हा, त्या सरपंचावर ना जरा जास्त लक्ष ठेव. अहो मॅडम, ती सरपंच लय देव माणूस आहे बघा. त्याच्यासारखा माणूस अख्ख्या गावात सापडणार नाही. ए शेमण्या, जेवढं सांगितलंय ना तेवढंच कर. चल निघ. मॅडम, ह्या भाडखाऊचं कुठतरी पाणी मुरतंय, ह्याच्यावर आता विश्वास ठेवून नाही जमायचं. हो चाळक, तुम्ही नका काळजी करू, गाळा सकट याचं पाणी उपसून काढू. चालतंय मॅडम, मी अजून एकदा गावात जाऊन बघतो काय तपास निघतंय का ती. राडाच करा ना बाबा आपल्याला. एक फुटलं की एक फुटतंय. राम राम आहे आपा. लय सकाळ सकाळी येणं केलं राव तुम्ही. एक महत्वाची सूचना द्यायला आलोय काका. बोला की आपा. मी जरा बाहेर चाललोय. बरं 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 बरं. सूर्यावर लक्ष दे. सूर्यावर? हा, सूर्याचं काय टेन्शन घेता तू? हा, मी सांभाळतो त्याला, तुम्ही टेन्शन घेऊ नका. ठीक आहे ठीक आहे तुम्ही या मजा करून जरा. हा, ठीक आहे. फक्त IPL बघायचं नाही तर आपलं मत पण मांडायचं आणि जिंकायचे खूप सारे बक्षीस. यामध्ये खूप काही प्रश्न असणार आहेत, म्हणजे कोण मॅच जिंकणार, कोण टॉस जिंकणार, अशा प्रकारचे 50 क्वेश्चन असणार आहेत. आपण फक्त आपलं मत मांडायचं आणि जिंकायचे खूप सारे बक्षीस. तर लगेच लोटस 365 वर जा आणि रजिस्टर करा. रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला भेटणार आहे 365 रुपयाचा बोनस. लोटस 365 वरती 10 मिलियन पेक्षा जास्त युजर्स खेळतात. इथे क्रिकेट सोडून 200 पेक्षा जास्त प्रश्न येतं. आपण फक्त आपलं मत मांडायचं आणि रोज जिंकायचे खूप सारे बक्षीस. नवाजुद्दीन सिद्दीकी, काजल अग्रवाल, नेहा शर्मा, उर्वशी रोतेला, सुनील शेट्टी असे मोठमोठे सेलिब्रिटी याचे ब्रँड अँबॅसेडर आहेत. तर वाट कसली पाहताय, आजच रजिस्टर करा lotus365.in वर. नीट जरा माय करा, जरा कडी कोपऱ्याने जरा झाड की खाली वाक्य जरा का नेट लागन काय. आज जाडतोय काय मी? लागला मला शिकवायला, कोपऱ्यात घालन कुठे कडात घालती. तुझ्या मायला तुझ्या असलं फालतू आडवं बोललं की थोबाडच फोडून बघ तुझं. हा, तू फक्त माझ्या पशी तू रुबा भेपलीत जा.
ए सुरज्या, अरे तू माझा मित्र आहेस की रे? मी बोलल्यावर तुला लय झटका येतो रा कोणत्या बी गोष्टीचा. बर बर झपट दिस ना घरी डबा घेऊन ये, लय भूक लागली रे. बरे बरे पाटील साहेब, आणतो ना. सकाळी तुमचा बाप करपी ऑर्डर देऊन गेलाय माझ्या पोराकडे लक्ष ठेवू म्हणून. इलाजच नाही ठेवल्याशिवाय आता. म्हातारा आलतो म्हणतो आणि काय म्हणलं? अरे काय कुठं बाहेर चाललोय म्हणलंय बाबा म्हातार. काका मावशी एकटीच असून बघ घरी, उद्याच जातो तिला भेटायला. अरे सुरज्या, तुझं म्हातारा लय चाप रे बेट्या. एकटं जात असते ती फिरायला. अरे त्या बाईला घेऊन गेला असं ना आजा माझ्या करायला. ए जाऊ दे त्यांचं, तू जा आपलं डब्याचं बघ. लय तुझ्या पोटात आग पडली का रे? अरे जरा मला महत्वाचं काम आहे, मी चाललोय आज जरा बाहेर. आजचे दिवस त्या नानाच्या हॉटेलमध्ये वडापाव खा की काय मरचीन काय वडापाव खाल्ल्यावर. हा 12ला आता तुम्ही रुपये संग चाललात काशी करायला, मला माहित आहे ना. लय पुढचं रान हाण नको, जेवढं सांगितलं तेवढं कर. ए सुरज्या भाड खाऊ. अरे हातुरणात फितुरणात मुतला काय रे कडू? समजा माझा बोचावाला झाला बेट्या. तू एकटा एकटा कार्यक्रम करून येत जा ना, आमचा कायला विचार करतो? झोपेत आमच्या चढ्या ओल्या होत्या नाही तर काय होत्या. सुरज्या, तुझा नाईट फॉल्ट फिल्टर झाला काय का रात्री? अरे चिकट चिकट लागायला लागले कडू. अरे दुधाखाली जा गॅस घातल्यावर उतू जातच रे. लय बी नको उतू जाऊ देऊ, तुझा स्मेळ पाणी करायला चाललोय मी. हा फक्त स्वप्न दाखवायचे काम करतो, तुला जमतंय तरी काय दुसरे. तुला जेवढं सांगितलं तेवढं करीत जा. समजे गोदाडे फिदाडी माय घाल त्या बोर खाली तू, आणि तू बिचारा चोळून मोडून आंघोळ कर, म्हणजे संध्याकाळी तुझ्या कार्यक्रमाचं नियोजन लावतो ना. फक्त बोलूनच चढी ओली करा आमची. मला हायला तुझे आता. अरे हितका कसला माजलाच कडू तू. थांब रे, तुला मी माघारी आल्यावर हबाड दाखवतो माझा. यायला माजलेलं कुत्रे निवडण ही काय रे? हा निघ. काम तसं म्हणलं की जेव रे ते कुत्र्या तुझ्या. कॉपी करू लगे बसलाय तुंबून. अगं गंगे मला सांग, एवढा उशीर असतंय का? अर्धा पिक्चर झाल्यावर जायचं का बघायला? अय अय बावळटा, घरची कामं मला करावं लागतात, तू येत नाहीच करायला. तिथं बोलण्यात वेळ घालू नको, चल पटकेन. हा तुम्हाला बोलू देणार आहे सोय. लय शहाणायचं. बस लवकर. एवढा दम निघा का दमकी? आधीच उशीर केला. नीट बस. राम राम आहे. राम राम. इथं कामाला पूजा नावाची पोरगी ना, तिचं किती पैसे राहते ते बघा बरं, सांगा लगेच हिसाब करून मला. आपला काय परिचय? माझा तुम्हाला परिचय पाहिजे का? अहो 2-4 गाव झाले की श्रीमंतवाडी म्हणून गाव आहे हो, त्याच गावचा मी सरपंच आहे काकाराव. आणि तुमच्याकडची पोरगी कामाला का? ती माझी बहीण आहे का? तुम्हाला अजून आधार कार्ड पॅन कार्ड काय दाखवू का? हा नाही ना तसं काय नाही, सहज विचारलं. अरे पप्पू पूजाला आवाज दे रे. बर बर मला. तिच्याकडं 6,000 रुपये राहतात. 6,000 फिरतात का? हा बरं. काय 6,000 मोजा. आले ना? बाय इथलं क्लिअर केलं बघ तुझं समजा. हा चला आता माझ्या चला.
कोण आई घाली मी तर बाबूराव कवाचा टाईट होऊन बसलाय. जीव नाही सोडला तर बरं होईन बाबूरावी. तिला येऊ दे रे, फक्त असं उसात घेऊन जातो आणि रात्री 12लाच बाहेर काढतो. मग नुसतं टपाटप टपाटप टपाटप. फक्त यायला पाहिजे नाही घाली. 100% ती पुरीची वाट बघत बसलाय बघा. कशी तुमच्या पद्धतीनं त्याची जिरवायची ना ती जिरवा. येतो मी मॅडम. बरं बरं निघ तू. आता असा मोकळा होतो ना तर 2-3 महिने बाबूराव उठलाच नाही पाहिजे. तर यायला पाहिजे रे लवकर. बाबूराव उपाशीच मरतो वाटतं आज. हे दोघं आई घाले काय माझ्या बोखंडी बसायला आले काय माहित. ए शेमण्या, लय वळवळ करते का तुझा? अहो मॅडम मी तुम्हाला काही म्हणलो का? तुम्ही आल्या माहेर चढायला लागल्या. ए भाडखाऊ, जास्त चढायच्या आधी खरं सांग, छकुलीचा मर्डर तू केलास का? हो साहेब, असं काय पण काय बोलता तोंडाला येईन ते. हो मॅडम सांगा ना यांना, ते फक्त माझ्या मित्राचं आयटम होतं. एकदा आहे ना त्यांनी तिला गाभण पण केलं, पण आपला तिचा काही संबंध नाही. भाऊ तुम्ही आले का इकडं आमच्या दाब नको कपसायला? माय घाल्या, तिचा मर्डर व्हायच्या आदल्या दिवशी तिच्यासोबत काय गोट्या खेळत होता काय? हा साहेब आलं लक्षात माया. मॅडम तुम्हाला पण सांगतो तुम्ही, ती आई घाली पोरगी ना माया भावाला म्हणजे सूर्याला ताण द्यायची, सारखं म्हणायची चल उसात चल उसात. मी तिला तेच सांगत होतो समजून, अगं बाई माया भावाचं लग्न झालंय आता, हा त्याच्या कायला नादाला लागती सांग बरं तू. हा मॅडम शपथ ना, हे बघा खरंच तुमच्या पाय पडून सांगतो, हे खरं आहे सगळं. ए शेमण्या, तू असं नाही ऐकायचा. चढक घ्यायला रिमांड मध्ये. अरे कुत्रे, ओ साहेब मी काय नाही केलं. झालं म्हाताऱ्याला चिळपूर करी वळवळ, मग मग पुढं पुढं मग कशी धडपड. झालं म्हाताऱ्याला चिळपूर करी वळवळ, मग पुढं पुढं मग कशी वही धडपड. गावात शेतात नदीत पांदीत करतेत फडफड. मग उसातली भानगड, मग उसातली भानगड, मग उसातली भानगड, मग उसातली भानगड, मग उसातली भानगड. खाली कुणी मध्येच झटतो, नाकात वार शिरल्यागत सुसाट सुटतो. कुणी वर खाली कुणी मध्येच झटतो, नाकात वार शिरल्यागत सुसाट सुटतो. तो हात वाव ती फुलझडी त्याची फटाक्याची लड. मग उसात भानगड कधी उसात भानगड, होई उसात भानगड, मग उसात भानगड, होय उसात भानगड. पूजा आता बघ, सूर्या तुला बघितलं की नुसता खुशच होणार बघ नुसता. हा तू जरा शांत बस. हा ए सूर्या, सूर्या ए वाढ खाऊ. अरे तुझ्या काळजाचा तुकडा आणला ना बेटे. पूजा, पूजा काका माझ्या पूजाला घेऊन आला वय. पूजा, पूजा
काका माझ्या बायकोला लय कडकडून मिठी मारा वाटायला रे, पण ती तुझ्या पुढे लाजच वाटते ना का. तुझ्या मायचा चाटळ भाड्या चलू ते ना तुमचा. अवघड आहे रे. सुरजरावच्या बटीचा भडका व्हायच्या आधी आपण आपलं कडीकडीने आपली आई घालावा. अवघड आहे रे. आईला लयच अवघडी लागा सूर्याच काय. आता उपाट्यात कार्यक्रम करतो काय तुझ्या आईला. अवघड गोष्टीत रे बाबा. अय गंगे चल ना त्या दिवशी सारखं पिक्चर बघायला जाऊ. डुक्कर छापा एकटाच पण पालता पिक्चर बघायला मला ना ग. का ग गंगे असं बोलायलीस? माझं काय चुकलंय का? काय थोबड घेऊन विचारतो. त्या दिवशी मला नीट का पिक्चर तर बघून दिला का? इकडं चोळ तिकडं चोळ, हिथं हात घाल तिथं हात घाल. हो गंगे तुला खरं सांगतो, तू जवळ असली ना मला कंट्रोलच होत नाही ग. हा नसेल ना कंट्रोल होत. तू एक काम करत जा, माझ्याकडे येताना ना बर्फाच्या गोळे घेऊन येत जा, म्हणजे तुझं गरम झालं ना मी गार करत जाईन. बरं आता कर ना माप, चल ना पिक्चर बघायला. सच्चा मधलं शीट जर घेणार असशील ना तर मी येते बघ, नाहीतर ते कोपऱ्यातलं शीट घ्यायचं असेल ना तर मी नाही येणार. अय गंगे खरी मजा तर कोपऱ्यातच असते ग. मग एक काम कर, तू एकट्याचीच काशी घाल जा. आई घाले कोपऱ्यात न ग म्हणती वय, तुला कुठं न्यायचं ना बरोबर हा सचिनराव नेतोय. ए बाडका अजून दातच घासतोच का? हा उरक लवकर आणि तिला बी उठे. हो इधर पैसे. हो पैसे एवढं कशाला? अरे दोघ जण जावान जरा जोडीने आजा मजा करून या. हा मग खरंच काय काका? हा आणि तुम्ही येऊस तर मी राहायची तुझी सोय करतो. अयो काका आयला तुझे कसे उपकार फेडावत रे. बस झालं का आता? एवढाच दोस्त नाही का मग? अरे दोस्तासाठी एवढं करायचं नाही तर काय करायचे मग? हा हा रातभर आहे निजील वाटते त्या पुरीची. हा का तिच्याला झोपून फिकून दिला का नाही तिला रातभर? हो पण आता लय दिवसांनी गिनला का समजून थोडंफार. बरं बरं उठव तिला मस्त पैकी आता. हा या फिरून दोघ. हो जाऊ का मग मी आता? आता खोत झाला हे करतो लगी भाडी. या भारी माणूस आहे रे पूजा. ए पूजा हसतय पाखरू नाचतय आखरीत हे घडलया रूपाचा तुझ्या गोडवान्या रांगामधी
अवतरलया तुझ्या भेटीनं साजनी मन फुलून माझं गेलया तुझ्या भेटीनं साजनी मन फुलून माझं गेलया हसन तुझं जीवाला साजनी भुरड पाडून गेलया लाजन तुझं जीवाला माझ्या आनंद देऊन गेलया रात सरली दिस उजडला नव्या प्रेमाच्या नव्या साथीला तुझ्या भेटीनं साजनी मन फुलून माझं गेलया तुझ्या भेटीनं साजनी मन फुलून माझं गेलया कौतुकान मन तुझ्याच माग नकळत हे पडतया भीर भीरल प्रेमाचं वार तुझ्यात मन हे वळलया तुझं नसन ग मन झुरत ग तुझं असन ग मन हसत ग तुझ्या भेटीनं साजनी मन फुलून माझं गेलया तुझ्या भेटीनं साजनी मन फुलून माझं गेलया अक्षय अरे काम दादा सोडून इकडे काय माय घाला आलात रे आयला काका तू ही सुरजीची लय आठवण आलती मला म्हणून तुम्हाला भेटायला आलो मी मा भाऊ सूर्य कुठे गेला कुठे सूर्या अरे अक्षय सूर्याला आणि त्याच्या बायकोला बाहेर फिरायला पाठवले रे अयो कधी आल्या वहिनी काय घालीनी सांगितलं सुद्धा नाही मला सूर्यनी भाड खाऊ मला सांग ना काका कधी येणार आहे ते दोघं माघारी ही नाही बाबा 2-4 दिवसांनी बरं काका तोया जवळ थांबू का 2-4 दिवस तिकडं लय कामाचा कटाळा आलाय मला ए काम तू करा आवला तिच्या घाल तुझी तिकडं आहे कामावर सूर्य आल्यावर आम्ही दोघं येतात भेटाय तुला अरे काका खरंच कर म्हणा मला तिकडं असं एकटं वाटतंय माहितीये का तिथली जागा आहे ना मला उचलूच फेकायला लागली आता एकटं वाटतंय तुला लग्न केल्यावर तर लय माजून गेल्यासारखं करीत होता तू आता बस हलवीत खरंय काका तुझं लग्न झाल्यानंतर ना मी लय माजलेवणी करीत होतो रात बघत नव्हतो दिवस बघत नव्हतो सारखं बायकोच्या भूखंडी बसायचो माझी लय मोठी चूक झाली पण काका तुला खरं सांगू का मला आता बायकोची लय आठवण यायला लागली माहितीये का अक्षय तू नीट करायला ना उद्याच तुझ्या बायकोला घेऊन येतो काका तिला आण बर का पण आत्ताच नको थोडे दिवस थांब ना तुझ्या आईची नसती आवला तुझ्या बाहेर कुठेतरी काळ करीत असती ना आई घाल तू म्हणून तर म्हणतो बायकोला नका आणायचं मी बी नाही मोकळा तुझ्या बायकोला आणा बरं काका जाऊ दे बरं ते सगळं डबा आणला काय घरून जेवणाचा लय भूक लागली काका मला अक्षय खरं सांग बरं तू काहीतरी घोटाळा करून आलास ना अरे तुझ्या थोबाड्या करता बघून तसंच वाटायला लागलंय मला ओय काका कशाचा घोटाळा बिटाळा अरे काय बोलतो काका तू असं रानात मला एकटं वाटत होतं म्हणून तुला सूर्याला भेटायला आलो हा बरे चांगलं तुमचं प्रेम गळायला लागलंय कळतंय ना आम्हाला बी तुझा कामावर सूर्य आल्यावर येतात आम्ही तुझ्याकडे काका आजचे दिवस थांबून देईन तुझ्या जवळ तेवढंच जीवाला बरं वाटलं असतं तुझ्या आईला जातो का नाही तू
ह्यांच्या आईच्या खतरावळी आवला दे ह्यांच्या जमा नाही तेव्हा उतुडा सांभाळला की आपली ताप नाही सांभाळायची आता ठोपर ह्यांच्या. काय डुक्कर छापा कटाळा आला काय माझा? नाही तर लय वासकीत फिरत होता. तसं नाही ग गंगे, माणसाला अडचणी असतात म्हणून नाही आलो भेटायला ग. अगो बाई, माणसाला कावापासून अडचणी यायला लागल्या? किती दिवस आहे आज? अय अय गंगे, अगं माणसाला पैशा पाण्याच्या अडचणी असतात ग. तू उगच पुढचं रान हाणायला लागलीस. ए डुकरा, भेटायला काय पैसे लागतात काय? कधी 1 रुपया मागितला रे मी तुला? अगं गंगे, तू नाहीस ग मागत, पण आपल्याला पाकिट बिकिट आणायला लागतात की पैसे. ए डुक्कर छापा, तुझ्याकडे पाकिट घ्यायला पैसे नाही तर भेटायला लयच उतळवणी करतो रे. काय बोलायला लागलीस गंगे? गरीबाच्या पोरांनी काय कार्यक्रम करायचा नाही काय? ए दलिंद्र्या, लय नको पुढचं रान हाणू. हे घे पैसे, पटकन पाकिट घेऊन यायचं, मी तिथं वाट बघते. अयो गंगे, खरंच तू लय भारी पोरगी आहेस बरं. ए लय नको झाडावर चढू, जा पटकन आणि लवकर यायचं, लवकर यायचं. बर बर गंगे, हो तू पुढे आलोच मी. नमस्कार मॅडम. नमस्कार नंतर घाला. सूर्याला आधी कुठे गायब केलंय ना ते सांगा. अहो मॅडम, त्या बिचाराची लय दिवसांनी बायको आली होते पशी, म्हणून तर दोघाला लावलंय जोडीन फिराय म्या. काकाराव, तुमच्या भानगडी चांगल्यात लक्षात आल्यात आमच्या. साहेब, तुमच्या लोकांची सवयच आहे बघा, नीट डोळ्यांनी बघावा, चांगल्या कानाने ऐकावा. आला की नुसतं कथाकथ चढतातच राव आमच्यावर. तुम्ही काय माणूस की आहे का नाही आम्हाला राव? हो सरपंच, चढाचढीच्या गोष्टी करू नका. आम्ही जर चढलो ना तर लवकर खाली उतरत नाही. मॅडम, कोपरापासून हात जोडतो बरं तुमच्या. पाया फिया पडू सांगा, उगा गरीबाला ताप देऊ नका. व करून खाताय माणूस, खाऊ द्या की. सरपंच, गरीबाला जास्त माज असतो. साहेब, असू द्या आम्हाला माज. बरं जाऊ का मग मी? रानातलं काम पडले तो जेवारी काढाय आली आता. बरं बरं, सूर्य आल्यावर आधी आम्हाला कळवा. बरं बरं, चालतंय मग. चाळक, हा सरपंच ना लई शातीर दिसतोय. अहो मॅडम, ही अवलाद कामापेक्षा जास्तच बिलार आहे. हा आपल्या तावडीत सापडला ना, ह्याचा गेमच वाजून टाकू. चला. तुझ्या भेटीनं साजनी मन फुलून माझं गेलया. तुझ्या भेटीनं साजनी मन फुलून माझं गेलया. कौतुकानं मन तुझ्याच माग नकळत हे पडतया. भीर भीरला प्रेमाचं.
का बरं तुम्ही माझे हात पाय धुवून माग लागला तू जगू द्या राव सुखाने आम्हाला. ओ सरपंच, आम्हाला बी हाऊस नाही तुमचं तोंड बघायची. सूर्य आलाय की नाही ते सांगा आधी. तुम्हाला आल्यावर सांगतो म्हणलं की मॅडम. सरपंच साहेब, तुम्हाला खोटं बोलणं शोभत नाही. कालच बघितलं सूर्याला मी. आलाय ना मग ती. मग काय आल्यास लगे ताप देतात काय त्याला? आधीच लय दिवसांनी सुखी झालंय ते. त्याच्या सुखाचा नंतर बघा, आधी आमच्याकडे घेऊन या. अहो मॅडम, त्याचं हागणं मुतणं समजा माहिती हो मला. तुम्ही फक्त मला सांगा त्याला काय सांगायचं ती मी सांगतो ना. बरं बरं, त्याचा कोण तो मित्र अक्षया, त्याची माहिती सांगा. आता काय आलं त्याच्या मध्ये अजून? ओ सरपंच, जेवढं विचारलंय तेवढं सांगा, बाकी आमचं आम्ही बघून घेऊ. अहो मॅडम, आजचे दिवस थांबण राव. उद्याच्याला मी स्वतः घेऊन येतो तुमच्या पैसे त्याला. अहो लय गरीब पोरग होती, मीच कामाला ठेवलं दुसरीकडे. बरं बरं, उद्या येतो आम्ही. अहो मॅडम, त्यांनी काय केलंय तेवढं सांगितलं असतं तर बरं झालं असतं. हलवा म्हणलं की गप हलवायचं, विचारायचं नाही काय गळतंय म्हणून. चालतंय या मग. ए चाळक्या, तुम्हाला हलवायला होतो का? अरे नाही, तुझ्या मागून खोऱ्याचा दांडा घातला ते पण शेणाने भरलेला तर नाव नाही आपलं बी काकाराव. अरे कुणाला बी भेड, पण ह्या काक्याला भेट नको. अशी तुझ्यासारखी छप्पन येतात आणि जातात रे. अरे तू की छत की मुली रे आता. तुझ्या भेटीनं साजली मन फुलून माझं गेलया. तुझ्या भेटीनं साजली मन फुलून माझं. ऐकायला मला वाटलंच होतं काहीतरी घोटाळा केला आजची म्हणून. पोलिस काय माग लागले तर तुझ्या सांगतो का नाही तर दगडच घालतो बघ टकुऱ्यात तुझ्या. मग आता मरणच जवळ आलेलं आहे. तू डोकं फोडायला लागला, ते पोलिस आय घालायला लागले, माय माग पळत येत निसते. ए आय घाले या, मीच तुला मारून टाकायच्या आधी खरं खरं सांग बर का, ती पोलिस कायला माग लागले तर तुझ्या का डाका फिका घातला कडू कुठं तो? अरे काका, ते पोलिस म्हणतात मला छकुलीचं मर्डर तोच केलं म्हणून. ए अक्षा माय घाल्या, मला तर तुझ्यावर डाऊट येतोय बघ थोडा थोडा. छकुलीचा 100% मर्डर तोच केलाय आय घाल्या. अयो मला पटकन दाव दे काका, मी तो समोर अशी फाशीच घेतो मरून जातो. ए खेकड्या, लय नको नाटक कर तू. नाटक नाही, मला आता खरंच मारायचंय. आता भाडको सूर्याला आल्यावर सांग माझ्या दाव्याला मटण कर म्हणून. त्याला माहिती मला मटण आवडतं म्हणून. ए गबस आहे माय घाल्या, अजिबात एक साया शब्द तोंडातून काढ नको, नाहीतर दगडाने छानेन बघ तुला कुत्र्या. अक्षया, तुला जेवढं सांगितलंय ना तेवढं करायचं फक्त. आता तू इथं कोट्यावरच माय घालायची, बाहेर अजिबात निघायचं नाही कोट्याच्या. ह्या पोलिसाच्या प्रकरणामध्ये मीच जातीन लक्ष घालतो. कसा गोळ मिटत नाही बघतो बरं मी. काका तिला आय घालीये, तिला काय कर तू एकदा उसात घेऊन जाय. आय घालीन लय पडलं मला त्या दिवशी. अक्षया, तिला उसात नेऊन नाही जमत बाबा. काका काका काका, तिला दान काय आगळा आहे, तिला कुसरात न्यायचं आणि उभट्याच कार्यक्रम करायचा. ती अशी थंडच व्हायची ना अवलाद. हा काका, तिला कुसळतच नाही, उभाटे कर नाही तर आडवा कर, पण त्या आई घालीचा आहे ना मात जिरला पाहिजे. अरे अक्षया, त्या माय घालीन माझी सध्या आईने जिरे हिथून तिथून तिला असा हाबाडा दाखवतो माझा. अरे मला बी काकाराव म्हणतात, झोपी सध्या चावळी पाहिजे. काकाराव केलं पाहिजे तिने. तू बघत राहा नुसता तमाशा आता. हा चांगलाच मात जिरे आई घालीचा, वाटलंच तर मी पैसे देतो पाकिटाला. ए अक्षया, अरे पाकिट लावून शॉट हाणणारा माणूस आहे का रे मी? जसं आणायचं तसं आण तू, फक्त तिचा बंदोबस्त कर. ए अक्षया, तू कोट्यावर जाऊन माय घाल. मी आत्ता जातो आणि त्यांचा बंदोबस्त करूनच येतो. जा बरं, तू टेन्शन घेऊ नको. तू काका चांगलाच गरम होऊन गेलाय. 100% ना त्याला गार केल्याशिवाय येत नाही. चला आता मस्त निवांत झोपतो. त्या आई घालीमुळं 2 दिवस झाले झोप सुद्धा नाही मला. मग मग पुढ मग कशी धडपड झालं म्हाताऱ्याला चळपोर करी वळवळ. मग पुढ मग कशी वई धडपड. गावात शेतात नदीत पांदीत करतेत फडफड. मग उसातली भानगड, मग उसातली भानगड.